जय भीम मित्रांनो, तथागत लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 30 जून मंडेचा दिवस. मार्केटमध्ये आज एकदम स्टॅग्नंट भूमिका होती, म्हणजे मार्केट एकदम स्टॅग्नंट होतं. नो मुवमेंट डे. एकही म्हणजे प्रीमियम ऑप्शन बायर्स साठी तर बिलकुल प्रीमियम्सची म्हणजे मुवमेंट काहीही नव्हती आणि त्यामुळे आपण 2 ट्रेड्स दिले होते. बट दोन्ही ट्रेड्स अप्रॉक्सिमेटली 10:45 ला जसं सांगितलं होतं की सिन्स देर इज नो मुवमेंट, अवॉइड द ट्रेड्स. सो फ्रेंड्स, तरी पण आपण आपल्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या अनालिसिस मध्ये चेक करूया की निफ्टीने रिॲक्ट कसं केलं, आपण लेवल्स काय सांगितलेल्या, बँक निफ्टीने कसं केलं, आपण लेवल्स काय सांगितलेल्या. तर सुरुवात करूया निफ्टी 50च्या चार्ट पासून. ठीक आहे फ्रेंड्स. आणि थोडीशी कंप्लेंट होती की चार्ट क्लिअर दिसत नाही, म्हणून एक लाइटर म्हणजे नॉट 100% डार्क, नॉट 100% लाईट असं एक मी आता बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. सो लेट्स सी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअरिटी येते की नाही. सो आपल्याला क्लोजिंग फ्रेंड्स आपण बघत असू की 25,500च्या जस्ट वरती क्लोजिंग मिळालेली आहे. ठीक आहे. आणि आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डलने झाली. बट मार्केट एकदम स्लो मोमेंटम होती. ठीक आहे मार्केटमध्ये. त्यामुळे आजच्या दिवसाचा चार्ट जर तुम्ही असा बघाल तर हे ओव्हरऑल ह्या चार्ट मध्ये एक्सपेक्टेड मोमेंटम काय असणार, म्हणजे एका बॉक्स मध्ये ऑलमोस्ट आजचा पूर्ण दिवस एक रेंज मध्ये गेलेला आहे थोडक्यात. ऑलराईट, मी तुम्हाला इथे दाखवतो फ्रेंड्स एक बॉक्स मध्ये, सो दॅट तुम्हाला समजायला इझी होईल. ऑलराईट, बॉक्स 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 पॅटर्न. रेक्टँगल पॅटर्न मध्ये दाखवतोय आपण फ्रेंड्स. ठीक आहे. सो हा आजचा ओव्हरऑल दिवस. ओके, फर्स्ट कॅन्डल पासून आपण बघतोय की पूर्ण दिवस एका रेंज मध्ये गेलेला आहे आणि प्रीमियम डिके झालेले आहेत. आज मुवमेंट कोणतीही नव्हती ऑप्शन बायर साठी. तर आजचा दिवस पूर्णपणे म्हणजे इट वॉज ऑफ नो यूज. ठीक आहे. तर निफ्टीमध्ये तर आपण असे ट्रेड्स घेत नाही. बँक निफ्टीमध्ये जे ट्रेड्स दिले होते ते ट्रेड्स आपण बघूया कसे होते. म्हणजे आय मीन टू से ट्रेड्स तर घेतलेच नव्हते, बट त्याचं म्हणजे का प्रीमियम डीके होत होते ते आपण समजून घेऊया. झालंय असं मित्रांनो की मार्केटमध्ये ऑलरेडी कंटिन्युअस मोमेंटम येऊन गेलेले आहेत. त्यामुळे नवीन मुवमेंट आता सध्या येत नाहीये मार्केटमध्ये. ओके, कारण मार्केट पण थोडस श्वास घेत आहे. ठीक आहे, थोड्याशा काही गोष्टी फॅक्टर इन करत आहे, समजून घेत आहे की नवीन मुवमेंट, नवीन मूव काय असली पाहिजे. ठीक आहे. सो बँक निफ्टी मध्ये मी तुम्हाला दाखवतो फ्रेंड्स अगेन एक रेक्टँगलने. येस, ही बँक निफ्टीची आजच्या पूर्ण दिवसाची मुवमेंट. ओके, सो एवढ्याशा पॅटर्न मध्ये बँक निफ्टी आहे. आणि आपण एक वाईड रेंज तर दिलीच होती ऑलरेडी की 57,057 डाऊन साईडला आणि अपर साईडला 57,957. ठीक आहे. बट दोन्ही साईडला कोणत्याही साईडला मार्केट गेलेलं नाहीये. आणि इनफॅक्ट जी ट्रेंड लाईन दिसत असेल तुम्हाला, ब्लू कलरची एक ट्रेंड लाईन मी दाखवली की त्या ट्रेंड लाईनच्या वरती बँक निफ्टी सस्टेन करत आहे. आणि आज ती ट्रेंड लाईनच्या खाली बँक निफ्टीने क्लोजिंग आपल्याला दिलेली आहे. सो मे बी जर उद्या ट्रेंड लाईन क्रॉस करून ती जी अप ट्रेंडिंग ट्रेंड लाईन आपल्याला दिसत आहे इथे. ठीक आहे. तुम्हाला एक सेकंड, मी जर तुम्हाला म्हणजे समजायला इझी व्हावं म्हणून तुम्हाला सांगतो की सेकंड, ह्या ट्रेंड लाईन बद्दल मी सांगत आहे. ही जी अप ट्रेंडिंग ट्रेंड लाईन आहे, ह्या ट्रेंड लाईन च्या
बिलो आज बँक निफ्टीने सस्टेन केलं आणि क्लोजिंग दिलेली आहे. सो लेट सी उद्या डाऊन साईड मोमेंटम येते की अपसाईड, असं पण आपण नेहमी म्हणत असतो की उद्याचं मार्केट उद्या. सो त्या पद्धतीने समजून घ्यायचं झालं तर उद्याच आपल्याला कळेल की ऍक्च्युअल मुवमेंट काय असू शकते, मोमेंटम येऊ शकतो आपल्याला, तर प्राइस ऍक्शन फॉलो करायची आणि मोमेंटम कॅप्चर करायचं आहे. तर ऑप्शन बायर्स साठी तेच एक सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र आहे आणि त्याच गोष्टीला फॉलो करून आपण आपले ट्रेड्स घ्यायचे आणि टार्गेट्स अचीव करायचे. जर ट्रेड्स मिळत नसतील तर आपण आयडियली बाजूला बसून राहू शकतो. वेट करायचं असतं की कधी राईट टाइम येईल आणि कधी आपल्याला ट्रेड घ्यायला मिळेल. अननेसेसरी नको त्या दिवशी ट्रेड मध्ये एंट्री घ्यायची नाही. ठीक आहे, हेच कारण असतं ज्यामुळे लॉसेस होतात मग नंतर. सो आज आपण कोणताही ट्रेड घेतलेला नाहीये. नेव्हरदलेस उद्याचा दिवस आपण बघूया की कसं आपण ट्रेड घेऊ शकतो. तर मी एकदा फायनली तुम्हाला उद्याच्या दिवसाच्या लेवल्स सांगतो. बिलो साईडला बँक निफ्टी मध्ये 57,057 हीच लेवल असणार आहे. ठीक आहे, आणि आजची जी बँक निफ्टीची एक हायेस्ट मुवमेंट होती, म्हणजे आजचा हाय तर तसा 57 400च्या वरती होता, बट 57,555 ठीक आहे, ह्या लेवलला जर बँक निफ्टीने उद्या क्रॉस केलं, मी एक छोटा ट्रेंड लाईन इथे ड्रॉ करून तुम्हाला दाखवतो. 57,000 57,555 येस, समवेअर हियर. ही एक छोटी ट्रेंड लाईन मी फक्त रेजिस्टन्सला मी ड्रॉ करून ठेवलेली आहे, प्लॉट करून ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्याला उद्या समजायला इझी होईल. ऑलराईट फ्रेंड्स, तर ह्या लेवल्स होत्या मित्रांनो उद्याच्या दिवसासाठी आपण प्रेडिक्ट केलेल्या. आजचा दिवस जो गेलेला आहे तो फ्लॅट होता पूर्णपणे, आपण ट्रेड घेतला नव्हतो, आपण बाजूला बसलो होतो. आणि असे दिवसही मार्केटमध्ये असतात आणि जे फेस करायला लागतात, आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये, कारण रोज मार्केट मुवमेंट देऊ शकत नाही. बट आपल्यामध्ये तेवढे पेशन्स असले पाहिजे की मुवमेंट नाही तर आपण शांत बसण्यात म्हणजे जास्त शहाणपणे. ठीक आहे फ्रेंड्स, तर हे होतं आजचं अनालिसिस आणि उद्याचं प्रेडिक्शन. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.